DSC सुरू करा, सदस्यांचा भत्ता द्या. ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची प्रशासनाकडे मागणी. वणी शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह आपलं स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज सध्या अनेक अडचणींना सामोरे जात आहे. 20 फेब्रुवारी 2026 पासून सरपंचांच्या प्रशासक डिजिटल स्वाक्षरी सेवा बंद असल्याने विविध विकास कामे, प्रशासकीय प्रस्ताव व आर्थिक व्यवहार रखडले आहेत. परिणामी गावांच्या विकास प्रक्रियेला मोठा फटका बसत असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ताही अद्याप मिळालेला नसल्याने सदस्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतानाही त्यांना मिळणारा भत्ता प्रलंबित असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. या दोन्ही मागण्यांसंदर्भात तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सरपंचांची DSC सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी आणि ग्रामपंचायत सदस्यांचा प्रलंबित भत्ता लवकरात लवकर वितरित करावा अशी मागणी केली आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रोजी आम्ही वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या BDO साहेबांना, श्री गज्जलवार साहेबांना आम्ही आज एक निवेदन दिलेले आहे. सरपंच संघटनेने आज जरी सरपंच संघटना आम्ही सरपंच नसलो तरी पण आज आम्ही ग्रामपंचायत प्रशासक म्हणून काम करत आहोत आणि काम करत असताना आम्हाला आज बऱ्याचशा अडचणी येऊन राहिल्या आणि त्या अडचणी अशा येऊन राहिल्या की आम्हाला गावातील विकासात्मक कामं करण्यासाठी कोणत्याच प्रकारची मुभा नाही आहे. कोर्टाने आदेश दिला की एक प्रशासक म्हणून सरपंचांना नेमा, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे मोठे अधिकार किंवा पैसे विड्रॉल मारण्याचे अधिकार दिलेले नाही. पण आज रोजी आम्हाला त्या अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्याच्यामुळे आम्ही आज माननीय श्री गज्जलवार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमची DSC हे पूर्ववत चालू करण्यात यावी आणि तसेच आज आमचा संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ संपला तरी आज रोजी आजपर्यंत आम्हाला ग्रामपंचायत सदस्य मानधन भत्ता हा आज रोजी आमच्या सदस्यापर्यंत त्यांच्या खात्यात गेला नाही आणि त्यांनाही मिळालेला नाही. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये जेव्हा आम्ही मासिक सभा घेतो, ग्रामसभा घेतो, त्यावेळेस सरपंच म्हणून किंवा आम्ही प्रशासक म्हणून आम्हाला विचारण्यात येत आहे की आज रोजीपर्यंत सदस्य भत्ता का नाही मिळत आहे. आज आम्ही वारंवार इथे पंचायत समितीचे उंबरडे झिजवले, परंतु आजपर्यंत कोणताही सदस्य मानधन भत्ता वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीच्या सदस्यांना मिळाला नाही. त्यामुळे आज आम्ही त्याबद्दलही निवेदन दिलेलं आहे की आमचा कार्यकाळ संपला. प्रशासक म्हणून जरी आज आमचे कार्यकाळ संपत आहे, परंतु आजपर्यंत आमचा सदस्य मानधन भत्ता मिळाला नाही आहे. त्यांना तो त्वरित मिळावा अशी आम्ही माननीय BDO साहेबांना विनंती केलेली आहे. दिनांक 29/6/2026 DSC चालू करण्याबाबत आज आम्ही सरपंच संघटनाच्या वतीने आज या पंचायत समिती गटविकास अधिकारी सन्माननीय गज्जलवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. आज 4 महिने प्रशासक लुटून गेले, पण कुठलीही शासनाने आम्हाला आर्थिक व्यवहार करण्याकरता मुभा दिली नाही आणि आम्ही जनतेचे कामं करू शकत नाही आहोत. विषय असा येते की आता पाऊस पडत आहे, नाल्याची साफसफाई आहे, स्वच्छता गावाची, आर्थिक व्यवहार नसल्यामुळे आम्ही करू शकत नाही आणि आमचे हात बांधले आहे. निवड आम्हाला प्रशासक म्हणून हमाली कसं ठेवलं येतं आणि कुठल्याही मुभा दिल्या नाही. आम्ही जनतेचा विकास कसा करायचा, जनतेची अपेक्षा आमच्याकडे भरपूर आहे. त्याकरता सरकारला माझे विनंती करतो की त्यांनी जे आधी जे पंचायतीचे ठेकेदार आहे त्यांचे जे पैसे थांबलेले आहे ते हे देण्याकरता, याचे बिलं देण्याकरता त्यांनी DSC चालू करून द्यावी आणि प्रशासकाला विनंती आहे की जे आम्ही प्रशासक आहोत त्यांना जे उर्वरित पेमेंट आहे आणि करायचे आहे त्याबद्दल त्यांनी DSC चालू करून द्यावी, याकरता आम्ही आज निवेदन देण्यात आले. आज आम्ही इथे BDO साहेबांकडे सर्व सरपंच संघटनेचे लोक, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, बाकी सरपंच सर्वांनी मिळून आम्ही पंचायत समिती BDO साहेबांना एक निवेदन दिलं आहे. त्या निवेदनामध्ये ग्रामपंचायत सदस्य यांचा जो भत्ता आहे जवळपास 12 महिने झाले या गोष्टीला. 12 महिन्यापासून यांना जो सदस्य भत्ता तो मिळाला नाही आणि ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपलेला आहे. अशा अवस्थेत असताना आणि गावातील
जो विकासाचा काम आहे तो काम थांबलेला आहे. कारण सरपंच प्रशासक म्हणून नियुक्ती जी केली आहे त्या प्रशासनाला कोणताही असा अधिकार दिला नाही. फक्त अधिकार दिला इलेक्ट्रिकचे बिल, कर्मचाऱ्याचा पगार, याच्या व्यतिरिक्त कोणताही अधिकार असा दिला नाही. आणि त्यांची DSC-सुद्धा आता बंद करण्यात आली आहे. आता ह्या पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर गावातील नाले गोडे हे संपूर्ण भरून जातात. जवळपास गावाच्या मागील भागात जे राहणार लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरतात. अशा परिस्थितीत नाल्या साफ करणं किंवा जे JCBनं साफ JCBनं मोठे जे नाले जाते त्यांना साफ करावं लागते. त्यांच्यासाठी पैसा जर आपल्याला काढता येत नसेल तर आम्हाला आर्थिक अडचणीचा सामना लोकांकडून करावा लागत आहे. कारण लोकांना हे माहीत नाही की प्रशासन म्हणून जे कार्यकाळ संपला त्याच्यानंतर जो अधिकार आहे आम्हाला अधिकार राहिले नाही ते लोकांना माहीत नाही. तरी लोक आम्हाला फोन करतात, आम्हाला जागेवर जाऊन पाहावं लागते काय अडचण आहे काय नाही. तर आमचं एक म्हणणं आहे की सरपंच जे सरपंच निवड केली होती, जे प्रशासक आहे त्यांना DSC त्यांची पूर्व चालू करून द्यावे आणि येणाऱ्या ह्या काही दिवसामध्ये आम्हाला ग्रामपंचायतचं ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आणि इतर कामं असतील काही, ते कामं करण्यास आम्हाला अडचण जाणार नाही आणि सदस्याचा भत्ता देण्यात यावा हे आमची एक सरपंच संघटनेची मागणी आहे. एवढं बोलून माझी तुमची